नमस्कार मैत्रिणींनो, विद्यास किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण श्रीखंड घरी कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर हे बघा, हा श्रीखंड मी घरी तयार केलेला आहे आणि कमी वेळामध्ये श्रीखंड छान तयार होतो. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. तर हे बघा, मी श्रीखंडासाठी जे लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं लागणारं म्हणजे दही. तर हे दही जास्त आंबट नाही आहे, नॉर्मल तुम्ही जे दही असेल ते घेऊ शकता. आणि नंतर ही साखर आहे. साखर मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे. त्याचबरोबर पिस्ता आहे, तो पण बारीक कट केलेला आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ शकता. तसेच विलायची पण घेतलेली आहे. तुमच्याकडे जर विलायची पावडर तयार असेल तुम्ही ती वापरू शकता, नसेल तर आपण साखर जेव्हा बारीक करतो त्यासोबत आपण विलायची पण बारीक करून घेऊ शकतो. तर चला तर मग श्रीखंड कसं तयार करायचं पाहूयात. यासाठी आपल्याला लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यावरती एक अशी चाळणी घेतलेली आहे. जी नॉर्मल तुमच्याकडे घरी जी चाळणी असेल तुम्ही ती घेऊ शकता. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती ठेवला आहे सुती कपडा घेतलेला आहे. हे सुती कपडा आहे, यावरती आपण काय करणार आहोत, जे दही आहे ते टाकून घेणार आहोत. आणि हे वरच्यावरती चाळणीमध्ये दही आपलं राहणार आहे आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आपलं. हे बघा, हे असं आपण याच्यावरती दही ठेवायचं. आणि हे दही ठेवल्याच्यानंतर रुमाल जो आहे, आपण तो रुमाल असं सर्व पद्धतीने धरून तो आपण बांधून घेणार आहोत, जेणेकरून बघा असं खाली एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जात आहे. तर हा रुमाल जो आहे तो आपण असं सगळ्या बाजूने व्यवस्थित धरून घ्यायचा आणि त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अशी. आता हे मिश्रण आपल्याला जे आपण दही घेतलेलं आहे हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित बांधून आपण ठेवलं तर व्यवस्थित राहते. आणि हे बघा, हे चाळणीवरती ठेवलं तर जे एक्स्ट्रा पाणी आहे दह्यामधलं ते निघून जातं आणि वरती आपलं घट्ट जे दही आहे ते राहतं. तर हे बघा, हे असं आपण तुम्ही दहीवरती बांधून कशाला ठेवू पण शकता. आणि जर तुम्ही चाळणीत जर दही ठेवलं तर त्यावरती तुम्ही एक प्लेट झाकून ठेवली तरी पण चालते, कारण हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. त्यासाठी तुम्ही असं चाळणीवरती ठेवून वरती एक प्लेट झाकून ठेवलीत तरी पण चालेल. तर हे बघा, आता इथे मी जे दही आपलं तयार झालेलं आहे वरचं रुमालामधलं, ते इथे मी दही काढून घेतलेलं आहे. आणि ह्या दह्यामध्ये आता आपण काय करणार आहोत बघायचं, ते एक्स्ट्रा पाणी काहीच नाही आहे, नॉर्मल जे ओलं मॉइश्चरायझर असतं तसंच आहे, ते थोडंसं ओलसर असल्यासारखं बस. आता याच्यामध्ये आपण आपल्याला जशी लागेल त्या शक्यतेनुसार आपण साखर वापरणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे साखर घेत आहे टाकून, आणि हे हळूहळू आपण मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या साखरेमुळे पण काय होतं, दह्याला थोडासा ओलसरपणा असतो आणि साखरेमुळे पण पाणी ओलसर झाल्यासारखं होतं ते, आणि ते व्यवस्थित एकजीव होते. तर हळूहळू आपण असं लागेल असं एकजीव करून घेणार आहोत. इथे काय होतं बघा, दही जर आपलं जास्त आंबट असेल तर आपल्याला साखर जास्त लागते, आणि नॉर्मल असेल तर साखर कमी पण वापरू शकतो आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करून घेऊ शकता. हे बघा, आता इथे मी मिक्स केलेलं आहे आणि तसंच मी अजून थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता ही पण मी थोडी थोडी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने मिक्स होत आहे. आता जी एक्स्ट्रा राहिलेली साखर आहे, मला अजून थोडीशी वाटत आहे लागणार आहे म्हणून, तर मी ती पण ॲड केलेली आहे. आणि आता ही पण मी मिक्स करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने आपण सर्व एकजीव, आणि विलायची आपण बारीक साखरेसोबत बी केलेली असल्यामुळे सर्व आपलं मिश्रण एकजीव होत आहे. हे बघा, एकजीव झाल्यानंतर आपलं श्रीखंड अशा पद्धतीचं तयार होईल. आता यामध्ये काय करायचं, मला साधारणतः 6 चमचे साखर लागलेली आहे ह्या दह्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता. तुमच्या घरी साधं आंबट चालत असेल तर तुम्ही कमी केलं तरी पण
चालेल. आता यामध्ये मी जे आपण पिस्ता कट करून घेतलेले आहे ते मी ॲड करून घेत आहे. हे बघा या पद्धतीने. तर बघा आपलं हे श्रीखंड जे आहे ते श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्ही श्रीखंड घरी तयार करून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. हे बघा मी थोडंसं याचं डेकोरेशन केलेलं आहे. तर या पद्धतीचं श्रीखंड आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.